खमंग खरपूस असं हे उपासाचं झणझणीत थालीपीठ आणि त्याबरोबर काकडीची कोशिंबीर आणि त्यावरती अगदी छान साजूक तुपाची धार, त्याबरोबर झणझणीत अशी छान भेंडीची भाजी आणि अगदी आंबट गोड असं लिंबाचं लोणचं घरीच केलेलं आहे हे सगळं. तर कसं करायचं चला बघूयात आपण. नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नेहमीचीच भेंडी आपण धुवून पुसून ही कोरडी केली आणि त्याचे असे बारीक बारीक काप केलेले आहेत. कोथिंबीर धुवून चिरून घेतली. लोखंडी कढईमध्ये आपण 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरे, लाल मिरची आणि हे भेंडी चिरलेली ही सगळी आपण त्यामध्ये घातली. व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेलातच 1 चमचा तिखट घातलेलं आहे. ही आहे उपासाची आपण भाजी बनवतोय त्यामुळे यामध्ये हळद घातलेली नाही. 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा जिरेपूड, धनेपूड ही घातलेली आहे. 1 चमचा दाण्याचं कूट घातलेलं आहे. उपासाला जिरे कोथिंबीर नसली चालत तर ती नाही घातली तरी चालेल. इथे आता आपण 1 बाऊल आपण उपासाचं हे थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट, 1 चमचा आपण मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे असं सगळं 1-1 चमचा घातलेलं आहे. इथे 1 बटाटा घेतलेला आहे. हा कच्चाच घेतलेला आहे. त्याची सालं काढून तो खिसून घेतला आहे आणि तोही खिसलेला त्यामध्ये ॲड केला आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळं उपासाच्या पिठामध्ये आपण सगळं घातलेलं आहे. हे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपण हे थालीपीठाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 1 मिरचीही घातलेली आहे. खूप पाणी घालायचं नाही कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. त्यामुळे जेवढं गरजेनुसारच आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे. आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. एक 10-15 मिनिटांनी त्याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे आणि तव्याला तेल लावून त्यातला 1 गोळा व्यवस्थित थापायचा आहे. त्यामध्ये थापताना त्याला लहान लहान अशा पद्धतीने छिद्र करायचे आहेत, ज्यामुळे हे उपासाचं थालीपीठ व्यवस्थित त्याला वाफ येईल आणि त्यामध्ये तेल थोडं थोडंसं घातल्यामुळे व्यवस्थित थालीपीठ भाजलं जातं. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. इथे गरम गरम थालीपीठ, त्यावरती साजूक तुपाची धार, त्याबरोबर कोशिंबीर काकडीची, त्याबरोबर आंबट गोड लिंबाचं लोणचं आणि खरपूस खमंग भेंडीची भाजी. असा अगदी साधा सोपा हा उपासाचा बेत. कोणत्याही उपासाला असं छान चवदार असं ताट आणि अगदी साधं सोप्या पद्धतीने अगदी कोणीही करू शकेल. या महाशिवरात्रीला नक्की हे तुम्ही करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.